students, today we are going to learn 2.1 Song of the Open Road by Walt Whitman. Now let's take information about first the poet Walt Whitman. Walt Whitman was a famous American poet. He was known as father of a free verse. Now what it means? Free verse means lines without rhyming words. ओके फ्री वर्स म्हणजे मुक्त छंद, मुक्तपणे लिहिलेली कविता. आणि या कवितेचे जनक फादर ऑफ दी फ्री वर्स म्हणून वॉल्ट विटमन हे ओळखले जातात. अँड वन मोर थिंग दॅट हिज फेमस पोएम इज कॅप्टन ओ कॅप्टन. ही पोएम त्यांनी अमेरिकन राष्ट्रपती अब्राहम लिंकन यांच्यावर लिहिलेली आहे. And this poem Song of the Open Road has taken from his famous collection of poems Leaves of Grass. So let's learn today's very famous poem Song of the Open Road. See the title first. It's a song of the open road. Song verb has used particularly because songs gives us happiness. It has rhythm, it has music. We become very happy whenever we are singing song. So that song is of the open road it is. Open road means free to travel. See how's our life, what we want freedom. वी वॉन्ट टू ट्रॅव्हल ॲज वी विश. आपल्या मनाची इच्छा असते की आपण कुठेही आपल्याला हवं तसं जगावं, हवा तसा प्रवास करावं. आणि या प्रवासाचं मुक्त अशा प्रवासाचं गाणं म्हणजे सॉन्ग ऑफ दी ओपन रोड. चला तर मग पोएमला स्टार्ट करूयात. लेट्स रीड द पोएम फर्स्ट. अ फूट अँड लाईट हार्टेड आय टेक टू दी ओपन रोड, हेल्दी फ्री द वर्ल्ड बिफोर मी. नाव लेट्स टेक द एक्सप्लेनेशन ऑफ इट. अ फूट मीन्स ऑन फूट म्हणजे कवी कसा प्रवास करतोय, पायी प्रवास करतोय. अँड लाईट हार्टेड मीन्स व्हेरी हॅपीली, ही इज व्हेरी हॅपी टू ट्रॅव्हल. ही टेक द ओपन रोड, ही हॅज चुजन दी ओपन रोड. तो मुक्त अशा प्रवासानं जाणार आहे, तो अशा मार्गाने जाणार आहे की जो रस्ता कधीही संपणार नाही, ज्या रस्त्याचं अजूनही त्याचं ठरलेलं नाही की कुठे जायचं. असा ओपन रोड, त्याची मर्जी होईल तिथं तो पायी आणि आनंदाने प्रवासाला निघालाय. हेल्दी फ्री द वर्ल्ड बिफोर मी. ज्या प्रवासाला निघालेलं आहे ते वर्ल्ड कसं आहे माझ्यासमोर? इट इज हेल्दी वन, इट इज फ्री वन. ॲक्च्युली हे वर्ड हे अमेरिकन सोसायटीसाठी वॉल्ट विटमन यांनी वापरलेले आहेत. तुम्हाला माहिती आहे वॉल्ट विटमन हे नॅशनल पोएट होते. And so, describing America, he is telling that in front of me or our America, how it is very healthy one. It believes in freedom, and that type of world I am going to travel on it. Now the next line, the long brown path before me leading whenever I choose. How the path is, how the road is, it is long and brown. Long means it is not decided where to stop. It's very lengthy one. And brown means full of difficulties. The road is full of difficulties like our life. How is our life? Our life is also full of many difficulties, and but we have to travel it. And leading wherever I choose. But what I have decided, I want to choose my road, my path in my way. माझ्या इच्छेनुसार मी रस्ता निवडणार आहे आणि अशा लाँग आणि फुल ऑफ डिफिकल्टीज कसाही असू दे तो, त्या रस्त्यावर मी आनंदाने प्रवास करणार आहे. हेन्सफोर्थ आय आस्क नॉट फॉर गुड फॉर्च्यून, आय मायसेल्फ आय एम गुड फॉर्च्यून. आता इथं गुड फॉर्च्यून हा वर्ड फार महत्त्वाचा आहे. बघा आपण कुणीही प्रवासाला निघाले तर आपण त्यांना विश करतो हॅपी जर्नी म्हणून. So we are wishing for their good fortune. But the poet want to tell that I don't need of any good wishes of yours. I believe in myself. माझ्यावर इतका विश्वास आहे की मला तुमच्या कुठल्याही गुड फॉर्च्यूनच्या विशेषची गरज नाही. Now the next line. Henceforth I whimper no more. Whimper means what? Fear and pain, giving excuses, कुरकुरणे सतत. I never whimper म्हणजे मी कुठलीही कुरकुर करत नाहीये प्रवासाला निघताना. पोस्टपोन नो मोर, नीड नथिंग. किंवा मी माझा प्रवास आय डोंट वॉन्ट टू पोस्टपोन ऑल्सो. आय नीड नथिंग, मला कशाचीही गरज नाही आहे. कुठलेही हेवी लगेज करण्याची, कसलंही प्लॅनिंग करण्याची काही गरज नाही आहे. आय वॉन्ट टू स्टार्ट माय जर्नी इन दिस वे. आय वॉन्ट टू ट्रॅव्हल ऑन ओपन रोड.
Done with indoor complaints, libraries, curious criticisms. Done with. Done with म्हणजे काय? Before to start my journey, I have completed some formalities. आता कोणत्या फॉर्मॅलिटीज असतात, कोणत्या प्रिपरेशन्स असतात, काही घरातल्या गोष्टी असतात. जसं की बघा, डन विथ इनडोअर कंप्लेंट्स. इनडोअर कंप्लेंट्स म्हणजे घरामधले रिलेटिव्हशी रिलेटेड काही कंप्लेंट्स असतील, काही त्यांच्या एक्सपेक्टेशन्स असतील. आय हॅव कम्प्लिटेड दॅट. Next, libraries. You all of you know the poet is there. That's why he is related to literature, library, all these things are there. So he had completed that formalities also. Querulous criticism. Querulous criticism. Actually, criticism is querulous only. I have completed all the demands of the critics. क्रिटिसिझम म्हणजे काय असतं? आरोप करणारे लोक, टीका करणारे लोक भरपूर असतात. त्या सगळ्यांचं मी पूर्ण केलेलं आहे, त्यांना उत्तर दिलेलं आहे. नाव आय एम प्रिपेअर्ड टू ट्रॅव्हल. स्ट्रॉंग अँड कंटेंट आय ट्रॅव्हल दी ओपन रोड. अँड हाऊ आय एम गोइंग टू ट्रॅव्हल नाव? स्ट्रॉंग. माझ्याकडे स्ट्रॉंग विल आहे, मी खूप ठरवलेलं आहे की मी आज असा प्रवास करणारच. अँड हाऊ ही इज देअर? हिज कंटेंट. कंटेंट मीन्स सॅटिस्फाईड वन. पोएट हे सॅटिस्फाईड ऑल्सो आहेत. द अर्थ दॅट इज सफिशियंट. नाव माय टार्गेट इज दॅट द होल अर्थ. माझ्यासमोर संपूर्ण पृथ्वी आहे, खूप लाँग रूट आहे आणि मी त्याच्यावर ट्रॅव्हल करणार आहे. अँड दॅट इज सफिशियंट फॉर मी. सो आय एम कंटेंट ऑल्सो. नाव द नेक्स्ट स्टँजा. आय डू नॉट वॉन्ट द कॉन्स्टलेशन्स एनी नियरर. आय नो दे आर व्हेरी वेल वेअर दे आर. खूप छान असं सांगितलेलं आहे बघा. कॉन्स्टिलेशन्स म्हणजे काय? ग्रहांची स्थिती आकाशातली. आपण प्रवासाला निघताना आपल्याकडे एक असा माइंडसेट आहे बघा, बघताना मुहूर्त बघून निघणारे, वेळ बघून निघणारे लोक बरेच जण असतात. पण इथं पोएट ही इज व्हेरी फर्म. ही बिलीव्ह इन सायंटिफिक अँड पॉझिटिव्ह ॲटिट्यूड. दॅट्स वाय ही सेड दॅट आय नेवर बिलीव्ह इन एनी कॉन्स्टिलेशन्स. हिअर कॉन्स्टिलेशन्स मीन्स फेट. I never believe in any type of fate. I just say that I know they are very well where they are. ते जिथं आहेत ना तिथंच राहू दे त्यांना. Don't connect them with me because I am free here to travel. I don't believe in any type of fate. Now the next line. I know this suffice for those who belong to them. I know this suffice. मला असं वाटतं की ते ग्रह मान वगैरे जे आहेत ते त्याच लोकांसाठी आहेत, त्यांच्यासाठी ते पुरेसे आहे. आय डोंट वॉन्ट दॅट टाईप ऑफ एनी कनेक्शन विथ मी. नाव द नेक्स्ट स्टांजा इज इन अ ब्रॅकेट. लेट्स सी व्हॉट द पोएट वॉन्ट टू से and why it has given in the bracket. Still here I carry my old delicious burdens. Now see the tone of poet has changed in the bracket, and what he is saying that he is carrying, I still carry my old delicious burdens. Old means past, delicious burdens means sweet memories. जरी मी मुक्तपणे प्रवासाला निघालो असलो तरी माझ्या हृदयामध्ये माझ्या नातलगांच्या, माझ्या प्रियजनांच्या स्वीट अशा आठवणी आहेत आणि त्या मी कॅरी करतोय माझ्यासोबत. आय कॅरी देम मेन अँड वुमेन, आय कॅरी देम विथ मी. आणि तो सांगतोय सगळ्यांना की ओ मेन अँड वुमेन, ओ माय डिअर वन्स, ओ माय डिअर वन्स, लिसन. आय एम कॅरिंग विथ मी दॅट स्वीट मेमरीज ऑफ इयर्स ऑन माय ट्रॅव्हलिंग. I swear it is impossible for me to get rid of them. I swear, I promise, I want to tell you sincerely that it is very hard to forget you all. So I am carrying all these memories with me. And last line, I am filled with them and I will fill them in return. That line is very important one. And what it want to tell? Just see. The poet wants to tell that I'm carrying that. My heart is filled with those sweet past memories of years. But I will do such a thing. I will travel in this way. I will live life in this way that you will remember me. That your heart also will fill with my memories. म्हणजे मी असं काहीतरी प्रवास करेन, मी असं काहीतरी आयुष्यात करून दाखवेन की तुम्हा सर्वांची हृदय पुन्हा माझ्या आठवणीने भरून येतील. अशी ही ओळ आहे आणि इथं ब्रॅकेट कंप्लीट. ओके.